शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या काही दिवसात होणार आहे आणि या निवडणुकीत नाशिकच्या जागेवरून पुन्हा बिघाडी होण्याची शक्यता आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघातून भाजपचे राजेंद्र विखे तर शिवसेनेचे किशोर दराडे मैदानात आहेत। राजेंद्र विखेंनी नाशिकमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत निवडणुकीवर चर्चा केली। मात्र या चर्चेनंतर राजेंद्र विखे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। आमचे बंधू राजेंद्र पाटील त्यांनी अर्ज भरला होता। मी आज त्यांना बोलावलं होतं, विनंती केली त्यांना की बाबा आता आपला महायुतीचा उमेदवार आहे, आपला तो त्यासाठी आपण उमेदवारी मागे घेतली पाहिजे अशी विनंती केली आहे। ते विचार करतो म्हटले ते। माझी अपेक्षा आहे पण शेवटी त्यांचे काही मत आहे स्वतःचे, कारण त्यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघातही त्यांनी इच्छा व्यक्त केली, पक्षाच्या वतीने त्यांनी अर्ज केला होता आणि त्यावेळीसुद्धा मला पक्षाने डावललं, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला।